नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेवरील लिपिक टंकलेखन संवर्गातील 45 पदे 45 पदे नामनिर्देशन 40 व पदोन्नती 5 असे काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. ओके. ओके. याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. याचा पगार किती असणार आहे, पदे कशी भरणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेवरील लिपिक टंकलेखन संवर्गातील 45 पदे नामनिर्देशन 40 आणि पदोन्नतीचे 5 असे काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. सामान्य प्रशासन विभाग 7 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. आता प्रस्तावना दिलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील एकूण 26 संवर्गासाठी मिळून 271 पदांच्या सुधारित आकृतीबंधास संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये मंजुरी देण्यात आलेली होती. तसेच इतर 2 शासन निर्णयामध्ये आयोगाच्या आकृतीबंधात 3 व 3 असणारे 2+1 पदांचा समावेश करण्यात आला असून सध्याच्या उपस्थितीमधील आयोगांच्या एकूण 274 पदे मंजूर आहे. ओके. बघू शकता 274 पदे मंजूर आहे. संदर्भित क्रमांक 4 येथील शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेवरील लिपिक टंकलेखन संवर्गातील 45 पदे नामनिर्देशन 40 व पदोन्नती 5 उपलब्ध होईपर्यंत किंवा 1 वर्षाच्या कालावधीसाठी काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ओके. देण्यात आली. ओके. सदर कालावधी संपुष्टात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भाधीन क्रमांक 5 येथील प्रपत्रामध्ये 45 रिक्त काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्याची विनंती केलेली आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज सुरळीतपणे चालण्याकरिता कार्यालयास मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सर्वकष विचारता अंती लिपिक टंकलेखन संवर्गातील 45 काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेला आहे. आता काय शासनाचा निर्णय काय ते आपण बघूया. तर शासन निर्णय दिलेला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 18 जुलै 2025 रोजी झालेल्या उपसमितीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेवरील लिपिक टंकलेखन संवर्गातील 45 पदे नामनिर्देशन ते 40 आणि पदोन्नतीचे 5 असे 2 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा निर्देशनाची पदे उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तेवढ्या कालावधीसाठी काल्पनिक पदे निर्माण करण्याच्या पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात खालील अटींच्या अधीन राहून शासन मंजुरी देत आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, जसे की जोपर्यंत परमनंट भरती इथं निघत नाही, परमनंट पद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 2 वर्षाच्या कालावधीसाठी इथं घेण्यात यावी किंवा परमनंटमध्ये भेटले तर मग नंतर इथून त्यांना काढून टाकावं. म्हणजे ते तात्पुरतं इथं बाह्य यंत्रणेद्वारे भरती असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यांची आता अटी काय ते बघू. पदोन्नती नामनिर्देशन कोट्यातील अर्थधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत संबंधित पदावरील कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे घेता येईल. ओके. घेता येतील. पदभरती करताना वित्त विभागाच्या शासन निर्णय 27 एप्रिल 2022 मधील मुद्द्याची पूर्तता करण्यात यावी. बाह्य यंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून घेण्यासंदर्भात वित्त विभागाने वेळोवेळी शासनाचे परिपत्रकाचे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे व विहित केल्यानंतर अटींची पूर्तता अनुपाल करण्यात यावे मित्रांनो. ओके. सदर बाबींवर होणारा खर्च हा संबंधित आर्थिक वर्षात मागणी क्रमांक लेखाशीर्ष लोकसेवा आयोगाच्या राज्य लोकसेवा आयोगाचा अनिवार्य लोकसेवा आयोगाच्या भरतीमधून गटांतील सेवा अंतर्गत मंजूर झालेल्या अनुदानामधून इथं भागवण्यात यावा मित्रांनो. ओके. तर गटांतरी भरती असणाऱ्या मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो मी आता माझ्यातर्फे की आता तुम्हाला इथं सांगतो तर एमपीएससी ग्रुप बीची भरती आलेली आता STI AOSची. ओके. तिथं पण तुझं कमी पदं बघायला मिळतात ते. ओके. तर तुम्हाला सांगू एमपीएससी ग्रुप सीची भरती पण बाकी अजून यायची. त्याच्यामध्ये लिपिक टंकलेखन, त्याच्यानंतर इतर लिपिक टंकलेखन झालं, अजून जे काय अजून टॅक्स असिस्टंट झाले, असे खूप सारेसे पदे इथं बाकी भरायचे. ओके. तर मित्रांनो अजून ग्रुप बीची भरतीमध्ये अजून PSI भरती आलेली नाहीये.
बंपर भरती इथे येणार आहे मित्रांनो. खूप सारे पदे इथे खाली आहे मित्रांनो. ओके. तर अजून आपल्याला इथं भरपूर असा चान्स आहे मित्रांनो. आपल्याला अभ्यासाला लागून जायचं आहे. ज्यांना टायपिंगचे सर्टिफिकेट लागतं मित्रांनो याच्यामध्ये लिपिक टंकलेखनासाठी. तर टायपिंगची प्रॅक्टिस करा मित्रांनो. 6 महिन्याचा कोर्स असतो. त्याची परीक्षा देऊन आपल्याकडे सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यायचे मित्रांनो. त्याची प्रॅक्टिस करत राहायची. याच्या ग्रुप सीची जी परीक्षा असते मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या टायपिंगची प्रॅक्टिसचा टेस्ट होत असतो मित्रांनो. टेस्ट पास झाल्यानंतर आपली भरती होत असतो. ओके. तर त्याची प्रॅक्टिस वगैरे करा आणि आपल्याला सर्टिफिकेट पण लागत असतं. सर्टिफिकेटसाठी आपल्याला ते आपल्याला कुठे इन्स्टिट्यूटमध्ये दिली तर कंप्लीट करून घ्यायचं सर्टिफिकेशन वगैरे. ओके. बंपर भरती येणार आहे. तर आपल्याला याच्यासाठी अभ्यासाला लागायचं जास्तीत जास्त मित्रांनो. शेअर करायचा आहे व्हिडिओला. ओके. तर खूप साऱ्या ठिकाणी भरती जाहीर झालेली, खूप सारे व्हिडिओ मी टाकलेली पण आहे. ओके. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो याचं जी अपडेट वगैरे आलेली नाही अजून भरती प्रक्रियेची. याची अपडेट आली की लगेच तुमच्या समोर तो व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवेल. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचं आहे. आणि जर तुम्हाला जी PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम आपल्याला WhatsAppवरून डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि आपल्याला जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.